गणवेश योजनेत केसरकरांनी मलई खाल्ली. महायुतीने नियम बदलताच आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप. राज्यातील महायुती सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश ही योजना सुरू केली होती. मात्र महायुती सरकार 2 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ही योजना गुंडाळत नवीन नियमावली बनवली. या योजनेतील गणवेश वाटपात होणारा विलंब, गणवेशाचा दर्जा, मोजमाप यामध्ये ताळमेळ नसून योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे ही योजना वादात सापडली. अखेर या योजनेत काही बदल केले आहेत. त्यावरून आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच या योजनेत तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी मलई खाल्ली असा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला आहे. राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक राज्य एक गणवेश ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सुरुवातीला राज्यातील बचत गटांना गणवेश तयार करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र या गणवेशांचा निकृष्ट दर्जा, कमी जास्त मोजमाप यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. पहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिस्सा तिसऱ्याच्या पॅन्टला अशी परिस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे ही योजना वादात सापडली. आता फडणवीस सरकारमध्ये एक राज्य एक गणवेश ही या योजनेत काही बदल केले आहेत. यावरून आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर यांना लक्ष्य केलंय. एक राज्य एक गणवेश योजनेत अनियमितता असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. सरकारने आता ती योजना स्क्रॅप केली आहे. या खात्याचे संबंधित मंत्री केसरकर यांनी त्यात मलई खाल्ली आहे, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच धस साहेबांनी बीडची गुन्हेगारी आणि परळी पॅटर्न समोर आणण्याचं ते म्हणाले आहेत की वन स्टेट वन युनिफॉर्म हा जो कार्यक्रम गेले 6-8 महिने राबवण्याचा मागचं सरकार म्हणजे मिंदे सरकार प्रयत्न करत होता. त्याच्यात अनेक आमदारांनी, अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी विषय घेतला होता की याच्यात अनियमितता आहे आणि अजूनही लहान लहान मुलांना महाराष्ट्रभरात शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांचे गणवेश मिळाले नाही. का या सरकारने हा निर्णय घेतला ते स्क्रॅप करण्याचा? जरी चांगला निर्णय असेल तरी ज्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेतलं नाही, जे आधी शालेय शिक्षण मंत्री होते, त्यांच्यावर चौकशी होणार आहे का? कारण भ्रष्टाचार आहे की नाही हा एक विषय चौकशीत आला पाहिजे. पण अनियमितता जरूर झालेली, मग ही फायनान्शियल आहे की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, ह्याच्यावर जो काही बारकाईने अभ्यास होईल तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हा विषय लक्षात घ्या की जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब, गणवेश देखील सोडला नाही, त्याच्यातही देखील मलई करण्याचा प्रयत्न केला. आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे, शरमनाक गोष्ट आहे आणि ह्याच्यावर मला कारवाई होणं गरजेची आहे. तसंच आज अनेक आमदारांनी ह्या विधान भवनात पीक विमा योजनेवर त्यांचे संशय असतील, त्यांचे काही पुरावे असतील उपस्थित केले. काही काही ठिकाणी असं आढळलेलं आहे की 1 रुपयाचा जो विमा आहे त्याच्यात ठीक आहे, शेतकऱ्यांकडून 1 रुपया घेतला जातो, पण कोणाच्या नावावर तो विमा घेतला जातो, कोणाला फायदा होतो नक्की, याच्यात जे काही अनियमितता आलेली आहे त्याचे नक्की चौकशी होणे गरजेचे आहे. कारण हे सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी या सदनात तो विषय घेतलेला, मग भाजपचे असतील, आमचे असतील, सगळ्याच पक्षाचे असतील. मला वाटतं ह्या 2 विषयावर मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरात त्यांनी याच्यात नमूद करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर देखील चौकशी होणं गरजेचं आहे. एकानं तर बाजूला ठेवलंय मंत्रिमंडळात, हे केसरकर होते, पण बाजूला ठेवलं म्हणजे त्याचे हात धुतले गेले असं नाही. त्यांच्यावर चौकशी काय होणार आणि कारवाई काय होणार हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे. कारण त्यांनी लहान मुलाच्या गणवेशांमधून देखील पैसे खाण्याचा प्रयत्न केला असा. बघा, कृषी मंत्री होते ते, आता काल परवाकडे आरोप अजून भयानक झालेत आणि याच्यात मुख्यमंत्री काय कारवाई करणार आहेत त्यांच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. काल आम्ही उत्तरात ऐकलं की 3 ते 6 महिन्यात ही चौकशी पूर्ण होईल, पण आम्ही काही हा विषय असंच सोडणार नाही. कारण बीड जिल्हा हा जो काही गुन्हेगारी तिथे वाढलेला आहे, गुन्हेगारी मुक्त करण्याचं हे पूर्ण सदनाने ठरवलं. ह्याच्यात दोन्ही बाजू आपण समजायला पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे मी मागच्या वर्षी देखील, त्याच्या आधीच्या वर्षी देखील वारंवार म्युन्सिपल कमिशनरांना सांगत आलेलो आहे, विनंती करत आलेलो आहे की बीएसटीची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची आहे आणि ती एक अंगीकृत संघटना आहे. तसं पाहायला गेलं तर ऍडमिनिस्ट्रेटिव्हली मुंबई महानगरपालिका त्याच्यात निर्णय घेते आणि त्यांना मदत करणं हे गरजेचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय की गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच
MMRDA ला मुंबई महानगरपालिकेने 5,500 कोटी दिले. काय संबंध MMRDAचा मुंबईमध्ये? मुंबईच्या बाहेर MMRDA ने काम केलं पाहिजे. MMRDA देखील जशी BMC तशी टाउन प्लॅनिंगची ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे. त्याच्यात मुख्यमंत्री स्वतः असतात आणि मुख्यमंत्री स्वतः असल्यानंतर आणि नगरविकास खातं त्याच्यात स्वतः असल्यानंतर मंत्री असल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबईचे पैसे का MMRDA ला द्यावे? दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही सांगतो की BSC ला BMC ने मदत करावी, गेल्या 2 वर्षात शिंदे सरकारने एकनाथ शिंदेने जशी ही BMC आणि जशी मुंबई लुटलेली आहे, जे 92,000 कोटीचे सरप्लस आम्ही निर्माण केले होते, फिक्स डिपॉझिट निर्माण केलं होतं, मुंबईचा प्रत्येक पैसा मुंबईकरांसाठीच वापरणार होतो. एकनाथ शिंदेनी मुंबईचा प्रत्येक पैसा हा त्यांच्या आवडते बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी वापरला आहे. मुंबईची तिजोरी खाली केलेली आहे, स्वतःच्या खिशात नेलेली आहे. आणि ह्याच मुंबईला आज आपण पाहतोय, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांच्या निधीची गरज होती. कधी मुंबईला आम्ही दिल्ली समोर झुकवलं नव्हतं. आज ह्याच एकनाथ शिंदेनी जसं स्वतः दिल्ली समोर झुकले, तुम्ही तो फोटो बघितला असेल, तसंच मुंबईला झुकवण्याचं काम केलेलं आहे. लवकरच होणार आहे, पण पहिलं मंत्रिमंडळ तर ठरवू दे. तो निर्णय अजून महत्वाचा आहे. बघा, तुम्ही विचार करा, 5 दिवस झालेले आहेत, 5वा दिवस आहे अधिवेशनाचा, 6वा 5 दिवस झालेले, हा 6वा दिवस. आणि आज 6व्या दिवशी देखील जेवढं EVM नी मॅन्डेट देऊन 43 मंत्री आत आहेत, पण एकालाही स्वतःची जबाबदारी काय आहे, खातं काय आहे, कोणालाच माहिती नाही. आम्ही विचारतो त्यांना प्रश्न, ते वरती देवाकडे बघतात की दिल्लीकडे बघतात माहित नाही. कोणाला देणार निवेदन? मुख्य गोष्ट ही आहे की निवेदन जर विषयच वाटले गेले नसतील तर निवेदन देणार तरी कोणाला, पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला वाटतं दिल्लीत जसं आपण पाहिलं असेल, शेतकऱ्यांना रोखलं होतं. अनेक वेळा जे विरोधी पक्ष नेता लोकसभेत आहेत, त्यांना भेटण्यासाठी अनेक निवेदन देणाऱ्या लोकांना रोखतात, तसे तिथे रोखलं जात असेल. धस साहेबांनी परळीतलं गुन्हेगारी आणि विमा पॅटर्न हे दोन्ही बाहेर काढलेलं आहे. माझी ही अपेक्षा आहे की जर खरोखर स्वच्छ कारभार चालवायचा असेल फडणवीस साहेबांना, जो त्यांनी काल भाषणात उल्लेख केला, तर त्यांनी त्या मंत्रीवर कारवाई केली पाहिजे. हा जसं तुम्हाला प्रश्न पडला तसं आम्हालाही प्रश्न पडलाय. कारण प्रश्न अनेक उपस्थित झाले, प्रश्न वाढलेले आहेत. उत्तर काही मिळालं का? गोड गोड आपल्याला ऐकायला मिळालंय, पण ठोस उत्तर कुठेही नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.